नाही, खरोखरच आनंद झाला आज. मला वाटतं की आम्हाला हा प्रोसेस आजच्या आजच झालं आणि सत्तावीस मला वाटतं 22 तारीखला मिळेल. पण आजच्या आज कलेक्टर साहेबांचा कालच रात्री फोन आला मला की ही प्रोसेस आपल्याला पूर्ण करायची आहे. त्या माध्यमातून आताच मला ऑलरेडी सत्तापीठ मिळालेलं आहे. म्हणून मला खरंच आनंद झाला. विजयाचं श्रेय कोणाला जातं पाहिलं तर एक मोठी निवडणूक पाहिली गेली होती 3 वर्षानंतर. त्यामुळे विजयाचं श्रेय मी सन्मान्य आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री, त्याचबरोबर बाकी सर्वच नेते त्यातले ठाणे आणि पालघरमध्ये आणि माझे सर्व नगरसेवक जे मतदार आहेत त्यांना मोठं श्रेय देतो. पाहिलं तर या ठिकाणी निवडणुकीमध्ये समोरचा पक्ष देखील माघार घेतला होता. पाहिलं तर गणित जुळत नव्हतं, वैयक्तिक कारण समोर आलं होतं. मात्र एक मोठं आव्हान देखील होतं त्या लोकांना, त्यामुळे कुठे माघार घेतल्यानंतर दिलं होतं. नाही बघा, जेव्हा महायुतीच्या माध्यमातून मी फॉर्म भरला त्याच दिवशी आमचा विजय निश्चित होता. आमच्याकडे संख्याबळ होतं आणि संख्याबळच्या माध्यमातून आमचा विजय हा हटतच नव्हता. आणि समोरच्या महाविकास आघाडीचे संख्याबळ काही नव्हतं, फक्त त्यांना एक पार्टी स्पिरिट म्हणून फॉर्म भरायचा ठरला होता. पण असं वाटतं की ठाण्यामध्ये सन्मान्य कैलासवासी वसंत ठाकरे साहेब यांना पण आपण बिनविरोधच्या माध्यमातून शिवसेने महायुतीने दिलेला आहे बरेच वेळा. त्याच माध्यमातून ती प्रथा कायमस्वरूपी शिंदे साहेबांनी समोर रिक्वेस्ट केल्यानंतर ती झाली. संजय राऊत यांनी आरोप केले की कालच्या एका दिवसामध्ये 150 कोटी रुपये हे खर्च झालेले आहेत बिनविरोध निवडणूक करण्यासाठी. काय वाटतं याच्यावर? बघा, कोण काय आरोप करतो याच्याकडे बोलण्यापेक्षा कालचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे. समोरच्या लोकांना मी समोर उमेदवारच नसल्यामुळे त्याच्या माध्यमातून मला वाटतं की 900-950 मतं आपल्याकडे होती, 100-125 मतं. त्याच्यामध्ये समोर आजची परिस्थिती काय आहे तुम्हाला पण त्या माध्यमातून समोर महाविकास आघाडीचा उमेदवार त्याला वाटलं असेल ना की बाबा बरेच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 9-6 ठिकाणी बिनविरोध झालेला आहे ना, त्या माध्यमातून हा विषय झालाय. नाशिकचा तेढा सुटत नाही, जळगावचा तेढा सुटत नाहीये, महायुतीमध्येच रस्सीखेच पाहायला मिळतो. मला वाटतं 100% काल सन्मान्य शिंदे साहेबांकडे आम्ही होतो. काल त्याची सामान होते काल आणि भाऊ पण ते आहे. तर आता 100% आज उद्यामध्ये तो विषय संपेल सन्माननीय मुख्यमंत्र्यांना. ठाणे पालघरचा विकास कसा असणार आहे ना, का विधान परिषदेचे आमदार म्हणून कसा वक्तव्य मांडले जाणार आहे? तर गेल्या पहिल्या टर्ममध्ये पण मी काम करत होतो. विधानसभेच्या माध्यमातून लक्षवेधी असेल, प्रश्न उत्तर उपस्थितीच्या माध्यमातून ठाणे असेल, पालघर असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जे प्रश्न असतील ते मार्गी अधिवेशनाच्या माध्यमातून लावून जातात.